We're studying very important property chapter in the mathematics, that is the trigonometry. Very famous and very important for the future. And trigonometry, this chapter is starting from the 9th standard. नववीला बेसिक्स आहेत. म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये जे ट्रिगोनोमेट्री शिकलेले आहेत त्यांना 10th स्टँडर्ड मध्ये चांगली जाईल ट्रिगोनोमेट्री, आणि 10th मधनच मग 11th मधली चांगली जाते जर 10th मधली आली तर, आणि 11th मधली आली तर मग 12th मध्ये. म्हणजे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक चॅप्टर बिकॉज ट्रिगोनोमेट्री स्टार्ट्स फ्रॉम 9th स्टँडर्ड, 9, 10, 11, 12 and प्लस पुढे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक चॅप्टर, आणि मी काळजी करायची गरज नाहीये बिकॉज मी 9th स्टँडर्ड पासूनच शिकवणार आहे. म्हणजे 9th स्टँडर्डला जे स्टुडंट नव्हते माझ्याकडे त्यांना पण हे चांगलं शिकायला मिळेल आणि बेसिक पासून शिकायला मिळेल. आणि ह्याच्यामध्ये एकही मार्क तुमचं जाणार नाही, तो सोपं आहे. तुम्ही जर व्यवस्थित शिकला ना तर खूप सोपं आहे. ह्याला फक्त दोन गोष्टी लागतात, एक शिकवणारा चांगला लागतो आणि शिकणारा करणारा लागतो. फक्त दोन्ही गोष्टी आपल्याकडे, तुम्ही करणारच आहे, मी काय शिकवणारच आहे. तर व्हेरी फेमस चॅप्टर. तर ट्रायंगल म्हणजे तीन, गॉना म्हणजे साइड्स, गॉना म्हणजे साइड्स, आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट, 3 साइड्स मेजरमेंट. 3 साइड्स मेजरमेंट म्हणजे द स्टडी ऑफ ट्रायंगल. याचा अर्थ काय? द स्टडी ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा अभ्यास. इफ वी गो इन द ट्रायंगल, द ट्रायंगल हॅज 3 अँगल्स. म्हणजे ट्रायंगलला 3 प्रकारचे अँगल असतात. 3 अँगल असतात ट्रायंगलला. 3 साइड्स असतात. समजा ही 6.3 सेंटीमीटर आहे, ही 4 सेंटीमीटर आहे, ही 5.2 सेंटीमीटर आहे. इट हॅज 3 साइड्स अँड 3 अँगल्स, अँड दिस इज कॉल्ड द 3 साइड्स मेजरमेंट. ह्याला 3 साइड्स मेजरमेंट म्हणतात. त्रिकोणाचे 3 कोन आणि 3 बाजू यांचा अभ्यास. मग समजा आपल्याला ट्रायंगलचे 2 अँगल माहिती आहेत, एक बाजू माहिती आहे, तर बाकीचं काढता येईल का? तर यस, येतं. आणि ते तर ऍक्च्युअली इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्ही जर जीपीएस मध्ये गेला, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, म्हणजे आज आपण सॅटेलाइट वरनं सगळ्या गोष्टी बघू शकतोय, किंवा सॅटेलाइट वरनं आपण एखाद्या प्लॉटचं माप काढू शकतोय. तर ह्याच्यामध्ये बोलायला माहिती का ट्रिगोनोमेट्री. तर तुम्हाला जर समजा 2 साइड्स आणि 1 अँगल माहित असेल, 2 साइड्स आणि 1 अँगल, तर हे बाकीचं काढता येईल का? हा अँगल किती, हा अँगल किती, ही साइड किती, ते काढता येतं काढता. पण ते आपल्याला आता 10वीला नाही, कारण आपल्याला कधी येतं ते काढतात तर वी फर्स्ट नो द बेसिक्स ऑफ ट्रिगोनोमेट्री. आणि बेसिक्स ऑफ ट्रिगोनोमेट्री 9th, 10th आणि 11th मध्ये, आणि 12th मध्ये 12वी मग तुम्ही काढणार आहे. म्हणजे ह्याचा उपयोग कुठे होणार आहे? तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये होणार आहे. त्यावेळेस तुम्ही ह्याच्या बाजू वगैरे काढू शकता. समजा तुम्हाला 3 साइड्स माहित असतील तर तुम्हाला 3 अँगल काढतात, 3 अँगलची माप काढतात. समजा तुम्हाला एखादा फॉरेस्ट आहे, जंगल आहे, त्याची मेजरमेंट करायची आहे, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टडी. किंवा समजा तुम्हाला एक लेक आहे, तलाव आहे, आणि त्याची मेजरमेंट करायची आहे, त्याचा एक अँगल माहिती आहे तुम्हाला, तर बाकीचं सगळं काढता येतं तुम्हाला. किंवा हा अँगल माहिती आहे आणि या 2 बाजू माहिती आहेत, तर हे बाकीचं सगळं काढता येतं. पण त्याच्या आधी ट्रिगोनोमेट्री शिकावी लागते आपल्याला. तर 3 साइड्स मेजरमेंट म्हणजे द स्टडी ऑफ ट्रायंगल. द ट्रायंगल हॅज 3 साइड्स अँड 3 अँगल्स, अँड मेजरमेंट म्हणजे हीच मेजरमेंट. त्याच्या 3 बाजूंच्या मापांची मोजणे आणि त्याचे 3 अँगल मोजणे. म्हणजे समजा 2 माहित असतील तर हा काढणे, किंवा हे माहित असेल तर, म्हणजे हे येतं. पण ऍक्च्युअली हे 12th स्टँडर्ड मध्ये, 12वीमध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला बेसिक शिकायचे की ट्रिगोनोमेट्री एक वेगळी थिअरी आहे, ती शिकावी लागेल तुम्हाला. एक थिअरी आहे ट्रिगोनोमेट्री. आणि हा शब्द ट्रिगोनोमेट्री हा शब्द इंग्लिश मधला आहे, पण ऍक्च्युअली जो संस्कृत मधला शब्द आहे त्रिकोणमिती, त्याच्यातूनच हा डिराईव्ह केलेला आहे. म्हणजे इंग्लिश भाषा जी आहे ना बऱ्यापैकी, ती संस्कृत मधून आलेली आहे. म्हणजे आपलं जे संस्कृत होतं त्यातले बरेचसे शब्द ह्यांनी वापरले जातात. कारण मितीलाच ते मेट्री म्हणतात. बघा, मिती तरच मेट्री म्हणतात. त्रीला ट्राय म्हणतात. बघा ना, ट्री असं. बघा ना, म्हणजे संस्कृत भाषेपासूनच इंग्लिश भाषा तयार झाली. हे पण ह्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो, की जो मॅथमॅटिक्सचा कुठला टीचर सांगू शकणार तुम्हाला की इंग्लिश भाषा ही संस्कृत मधून डिराईव्ह झाली. ह्याचं सुंदर उदाहरण म्हणजे त्रिकोणमिती मराठीत म्हणतात, ट्रायगोनोमेट्री म्हणतात.
मितीपासूनच मेट्री शब्द बघा ना, मितीमेट्री, ट्री, ट्राइब, ओन, गॉन, असं म्हणजे तेच येते. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. तर ट्रायगोनोमेट्रीचे खूप उपयोग आहेत. म्हणजे आता आपण जर बघतो ना की बाबा हिमालय पर्वत आहे, त्याची एवढी उंची आहे, किंवा जे हिमालय आहे त्याची हाईट वाढलेली वगैरे, हाईट वाढत असते. कुठलाही पर्वत असेल तर त्याची हाईट वाढते. कारण कसं असतं, म्हणजे प्लेट्स असतात, म्हणजे जी जमीन आहे ती एकमेकांवर आदळत असते अशी, आणि त्यामुळे ते पर्वताची उंची वाढत असते. म्हणजे आधी हे वेगवेगळे खंड होते ना, सगळे वेगवेगळे तुकडे होते, वेर सेपरेट कॉन्टिनेंटल्स, अँड एशिया इज formed by the different continentals got together, एकत्र आलेले आहेत. and because of the force applied by the water, the height of Himalaya increases, height वाढत असते. आता हिमालयाची हाईट मोजायची तर आपण काही टेप घेऊन जाणार आहे का? तुमचं मित्र इथे उभा राहिलाय, टेप घेतलाय ना, असं मोजताय तुम्ही, पडतं सगळीच खाली वर. असं नसतं मोजायचं. मग हिमालयाची हाईट तुम्ही घर बसल्या मोजू शकता, अगदी मज्जा करून. म्हणजे इथं समजा तुम्ही तंबू टाकला, इथनं हाईट मोजू शकता. का? तर ट्रायगोनोमेट्रीचा उपयोग करून. म्हणजे समजा तुम्ही जर इथून एक मशीन असतं, हे मशीन असं ट्रायपॉडवर असतं सेट केलेलं, तुम्ही इथून इकडे झलकायचं वरती, म्हणजे मशीन ते हे करून आहे ना वरती, त्याचं जे टोक आहे, त्याचं जे टिप आहे तिथे झलकायचं. म्हणजे तुम्हाला अँगल येतो की मशीनने कितीचा अँगल केलाय. समजा 6 डिग्रीचा अँगल वगैरे असेल, अँड फ्रॉम द फीट ऑफ हिमालय, मग हिमालयाच्या पायथ्यापासून तुम्ही किती आहे हे तर तुम्ही मोजू शकता, बिकॉज दिस इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग हे समजा तुम्ही मोजले 40 मीटर आहे समजा, किंवा 60 मीटर आहे समजा, मग हिमालयापासून तुम्ही किती आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ यू फ्रॉम द फीट ऑफ हिमालय, अँड व्हॉट इज द अँगल मेड बाय द टिप ऑफ हिमालय विथ द हॉरिझॉन्टल. हा अँगल जर काढला, मशीनने काढता येतो, तर डेफिनेटली तुम्हाला ही बाजू काढता येते, म्हणजे हाईट किती हिमालयाची ती काढता येते ट्रिगोनोमेट्रीचा उपयोग करून. तर ट्रायगोनोमेट्रीचा हा पण एक उपयोग आहे. वी कॅन मेजर द हाईट्स ऑफ द टॉल ऑब्जेक्ट्स. जे उंच वस्तू आहेत त्यांची आपण हाईट मोजू शकतो. उंच म्हणजे, कारण तुम्हाला अँगल माहित असतं, हे माहित असतं, तर मग तुम्ही हे काढू शकता ट्रिगोनोमेट्रीच्या सहाय्याने, बाकी नाही काढू शकत नाही. सपोज एक सी आहे, समुद्र, आणि समजा एक शिप आहे, एक जहाज आहे, आणि इथं एक पोर्ट आहे. पोर्ट म्हणजे इथं बंदर आहे, म्हणजे जेट्टी आहे इथं, म्हणजे इथे ते जहाज थांबणार आहे, जेट्टी आहे इथं. आणि आपल्याला ह्याचं डिस्टन्स बघायचं, किंवा तिथं डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द पोर्ट, म्हणजे पोर्ट पासून किती आहे समजा हे मोजायचं. तर त्यासाठी कसं असतं, एखादा म्हणजे ते कसं मोजतं, तर इथे एखादा लाईट हाऊस असतो. लाईट हाऊस म्हणजे जुन्या तुम्ही बघितलं असेल, हिंदी पिक्चरची गाणी वगैरे तर दाखवतो बघा, लाईट हाऊस असतो. लाईट हाऊस म्हणजे पूर्वी असायचं की ह्याच्यामध्ये लाईट लावली जायची, की जेणेकरून जे शिप्स आहेत त्यांना कळावं की इथं पोर्ट आहे म्हणून, बंदर आहे. लाईट म्हणजे सिग्नल. थोडक्यात एखादं जहाज जर चुकून आलं आणि त्याला माहित नाहीये की आता कुठं थांबायचंय वगैरे, किंवा इथे जवळ कुठं किनारा आहे, तर त्यासाठी ते लाईट हाऊस असायचं. पण तुम्ही लाईट हाऊस असतंच, मग लाईट हाऊस वर गेला तुम्ही आणि ह्या शिपचं अँगल मोजला, मशीन असतं अँगल मोजायचं, किंवा तिथं अँगल मेड बाय द शिप विथ हॉरिझॉन्टल, मशीन असतं की अँगल कितीचा झालेला आहे. समजा 45 डिग्रीचा अँगल आहे, अँगल मोजावा लागतो तुम्हाला, की व्हॉट इज द अँगल मेड बाय द शिप, कारण दॅट इज द सेम अँगल मेड विथ हॉरिझॉन्टल, बिकॉज अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. हाच अँगल म्हणजे इथं झालेला आहे. आणि तुम्हाला हाईट ऑफ लाईट हाऊस माहित असतेच, कारण ज्यांनी लाईट हाऊस बांधलेला ना त्यांनी त्याची हाईट लिहून ठेवलेली असते, की बाबा हे 12 मीटर वगैरे लिहून ठेवलेलं असतं, किंवा लाईट हाऊसची उंची माहित असते. कारण लाईट हाऊस काही बारका म्हणजे त्याची उंची मोजू शकतो आपण. फक्त मग आता तुम्हाला ही बाजू काढता येते, मग ही काढता येते ट्रिगोनोमेट्री. we can find the distance of that ship from the foot of the lighthouse. We can find if we know the angle and height of the lighthouse. But we can find the horizontal distance also. म्हणजे हे कसं vertical distance काढलं आहे, तसं horizontal distance पण आपण काढू शकतो. Yes, by measuring the angle, angle मोजला आणि एक माप बाजू माहित असेल तर ट्रिगोनोमेट्री काढू शकतो. हे 10वी 10th स्टँडर्ड मध्ये, हे 10th मध्ये थोडंसं आहे. 10th मध्ये प्रॅक्टिकली काही असले एक्झाम्पल, समजा एखादी रिव्हर आहे नाही का, एक नदी, आणि खूप मोठी, तिचं ब्लेड खूप मोठे,
कारण त्याचं ब्लेड खूप मोठं आहे. म्हणजे आपण बऱ्याचशा नद्या बघतो त्या खूप किरकोळ असतात, छोट्या असतात. आय एम टॉकिंग अबाउट द व्हेरी व्हेरी वाईड रिव्हर, ब्रह्मपुत्रा, गंगा, हे खूप ब्रॉड नद्या खूप मोठ्या आहेत. त्यांचं ब्लेड खूप मोठं असतं. पण त्यांचं ब्लेड हे मोजू शकत नाही आपण, इतकं मोठं असतं. पण त्याला समोर ब्लेड कसं मोजायचं, यांचं डिस्टन्स कसं मोजायचं, असं पोहत जायचं का? म्हणजे मित्राच्या हातात तुम्ही टेप दिलाय आणि तुम्ही पोहत जातोय पलीकडे, मध्येच जाईल कुठे खाली. तर कसं करतात, एखादं त्या बाजूला एखादं ट्री वगैरे असतं आणि ह्या बाजूला तुम्ही ते मशीन असतं त्यातनं झलकायचं असतं इथं उभा राहून की अँगल किती होतोय. अँड बिकॉज ॲट द टिप ऑफ द ट्री बाय वॉचिंग फ्रॉम one bank of the river, we can watch on the other bank of the river along with this machine, and we can find the angle made by this machine with the horizontal. And if we know the angle, we can find the if we know the angle and if we know the height of the tree, झाडाची उंची तर माहित असते. तिकडे फोन करून एखाद्याला विचारायचं की झाडाची उंची किती आहे, समजा एक तिकडच्या लोक विचारायचं ना, तर we can find this distance, हे काढू शकतो आपण if we know the angle and one distance. ट्रायगोनोमेट्री, बरोबर ना, 3 साइड्स पाहिजे ब्लेड. हे ब्लेड आपण नदीचं मोजू शकतो. याचा उपयोग आहे. काही जण म्हणतील त्याच्यानं शिकतोय ट्रिगोनोमेट्री, काय देतं तुला ट्रिगोनोमेट्रीचा काय उपयोग आहे? आपण गाईचं दूध काढताना, धार काढताना किंवा आपण शेती करताना काय उपयोग आहे ट्रिगोनोमेट्रीचा? तर तसं नाहीये. ट्रिगोनोमेट्रीचा टेक्नॉलॉजिकल उपयोग आहे. ही टेक्नॉलॉजी आहे. ते रस्त्यावर बसणारा एखादा टकोरी मुलगा किंवा कट्ट्यावर बसणारा किंवा चहा पिणारा, गुळाचा चहा वगैरे किंवा कसले ते नवीन नवीन चहा देतात, तो तुम्हाला शिक्षणाबद्दल नाही सांगू शकत. शिक्षण खूप वाईट आहे, एज्युकेशन खूप वाईट आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आवर लाईफ इन एज्युकेशन. And we can find the width of the river with the help of trigonometry, and therefore there are a lot of uses of trigonometry. खूप उपयोग आहेत ट्रिगोनोमेट्रीचे. एवढंच काय, एखादं एरोप्लेन असेल तर एरोप्लेन आणि समजा ते तुम्हाला क्रॅश करायचं मिलिटरीमध्ये, डिफेन्समध्ये, ह्याला एरोप्लेनला उडवायचं, तर एरोप्लेनची हाईट किती आहे, हाईट काय, म्हणजे ह्या एरोप्लेनची हाईट काय ते आपल्याला जीपीएस वर कळत असतं, मशीनवर. ह्याचं इथून याचं अंतर किती आहे हे माहित असतं. म्हणजे हे माहित असतं, डिस्टन्स हे माहित असतं, हाईट कळत असतं, अल्टिट्यूड लॅटिट्यूड असतं. तर अँगल किती ठेवायचा मिसाईलचा, मिसाईलचा अँगल किती ठेवायचा हे पण काढू शकतो तुम्ही त्याला उडवण्यासाठी. अँगल, इथला अँगल पण काढू शकतो तुम्ही विथ द हेल्प ऑफ ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री इज व्हेरी युजफुल इन द सिव्हिल वर्क, in the navigation, in the technology, civil technology, in the geography. Google मध्ये उपयोग आहे, नेव्ही मध्ये उपयोग आहे, सिव्हिल मध्ये उपयोग आहे, हे डिफेन्स मध्ये उपयोग आहे. एवढंच काय, इंडस्ट्री मध्ये, कुठल्याही फॅक्टरी मध्ये, इंडस्ट्री मध्ये ह्याचा उपयोग आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर ट्रिगोनोमेट्री. आता जास्त वेळ नाही घालवता, मी तुम्हाला आता ट्रायगोनोमेट्री शिकवायला चालू करतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जो टॉपिक शिकणार आहे त्याचं नाव आहे 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. ट्रिगोनोमेट्रिक रेशोज म्हणजे टी, ट्रिगोनोमेट्री मधले टी, आर आणि एस, त्याला टीआरएस पण म्हणतात. 11वी 12वीला म्हणतात. म्हणजे तुम्ही आपल्या लहान शिक्षकाला विचाराल तर ते म्हणतील कसलं टीआरएस, त्यांना नसतं माहिती, त्यांना नाही माहित. आता मी कसं, मी मेकॅनिकल आहे, तर मला तर सगळ्या गोष्टीमधनं मी गेलेलो आहे, माहिती आहे मला. टीआरएस म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. म्हणजे 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. म्हणजे आपण जसं एखादी नवीन भाषा शिकताना तुम्हाला अल्फाबेट शिकवलं, इंग्लिश शिकताना पहिल्यांदा सर काय शिकवतो, ABCDEFG अनेक व्हिडिओ शिकवतो. आपण म्हणतो अरे किती दिवस चालू, रोज आले की ABCD, रोज आले की ABCD, आणि मग आपण ते ABCD वापरून मग शिकायला लागतो. तसे ही ABCD आहे ट्रिगोनोमेट्री.
So there are 6 trigonometric ratios. A trigonometric रेशो म्हणजे कळलं तुम्हाला अंश भागिले छेद असणार असं की हे आपण हे काहीतरी असं रेशो असणार ट्रिगोनोमेट्रिक रेशो. तर पहिल्या रेशोचं नाव आहे साइन SIN, त्याला लाडाने SIN म्हणतात लाडाने. दुसरा रेशो कोसाइन, नाव आहे ते त्याला कॉस म्हणतात लाडाने कॉस. तिसरा रेशो आहे त्याचं नाव आहे सेकंट, त्याला सेक म्हणतात लाडाने सेक. चौथा रेशो आहे कोसेकंट, त्याला लाडाने कोसेक म्हणतात कोसेक. पाचवा आहे टँजेंट, त्याला लाडाने टॅन म्हणतात TAN टॅन. आणि सहावा आहे कोटँजेंट, त्याला लाडाने कॉट म्हणतात कॉट COT कॉट. टँजेंटचं टॅन टँजेंट हे नावं दिलेली. आता तुम्हाला माहिती काय साइन म्हणजे काय? तर साइन म्हणजे एक वेव असते सायन्स मध्ये, साइन वेव, त्याचं नाव दिलेलं आहे साइन. टँजेंट हे काय पण ह्याचा काय संबंध आहे? टँजेंट सर्कलला जी लाईन टच करते तिला टँजेंट म्हणतात, मग तिचं नाव दिलेलं आहे टँजेंट. पण ऍक्च्युली डायरेक्ट संबंध नाही आहे टँजेंट. मग टँजेंटचा सहकारी कोटँजेंट, साइनचा सहकारी कोसाइन आणि सेकंड सर्कलला जी रेषा छेदते तिला सेकंड म्हणतात. मग तिचा सेकंड आणि कोसेकंड असे साइन आणि कोसाइन, सेक आणि कोसेकंड, टँजेंट आणि कोटँजेंट असे नाव दिलेली. हे 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आहेत. लाडाने याला असं म्हणलं जातं. त्यांची नावं ही कशातनं तरी घेतलेली, पण ऍक्च्युअली परस्पर यांचं डायरेक्ट काय असं लगेच संबंध नाहीये. आता हे आपल्याला 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. आता दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची ते म्हणजे फॅमिली डायग्राम. फॅमिली डायग्राम कारण याची फॅमिली आहे फॅमिली डायग्राम. आणि फॅमिली डायग्राम हे शिकवतात. फॅमिली डायग्राम आली पाहिजे, मस्त फॅमिली डायग्राम. आणि फॅमिली डायग्राम मध्ये पहिलं फॅमिली मध्ये यांची जी फॅमिली 6 जणांची, हे 6 जणांची फॅमिली आणि त्याच्यामध्ये साइन आणि कॉस हे मम्मी पप्पा असतात. हे मम्मी पप्पा हे साइन आणि कॉस. कॉस मम्मी आहे आणि हे पप्पा पप्पा आणि हे मम्मी. कॉस मम्मी असतं, साइन पप्पा मम्मी पप्पा, साइन कॉस. आता हे जे साइन कॉस आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत, म्हणजे कारण हे मम्मी पप्पा आहेत, अख्खी फॅमिली यांच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं ह्यांचं पूर्णपणे तुम्हाला नॉलेज पाहिजे, ह्याचं पूर्णपणे नॉलेज पाहिजे. आता ह्यांची 2 पिल्ली आहेत, ह्यांना 2 मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव आहे टॅन, ही मुलगी आहे. आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे कॉट, ही दुसरी मुलगी आहे कॉट. कॉट थोरली मुलगी आहे आणि टॅन धाकटी मुलगी. धाकटी मुलगी असल्यामुळे पप्पांची लाडकी आहे ती, आणि थोरलं असतं ते मम्मीचं लाडकं असतं. ही थोरली मुलगी आहे, थोरली मुलगी म्हणजे डॉटर, the elder daughter, and this is the youngest daughter. Youngest daughter. Youngest daughter. And the elder daughter. हे पप्पा आणि हे मम्मी आहेत. आणि हे लहान मुलगी आहे ती पप्पांची लाडकी असते, आणि ही थोरली मुलगी आहे एल्डर डॉटर, ती यांची 2 मुली आहेत त्यांना. आता साइन आहेत ना, त्यांची एक फ्रेंड आहे, साइनची एक फ्रेंड आहे कोसेक. आता फ्रेंड म्हणजे की तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन असतं, कॉम्पिटिटर असतात. म्हणजे साइन आणि कोसेक चांगले फ्रेंड आहेत, मित्र आहेत, पप्पांचे मित्र आहे. आपण जरा गेम करतो म्हणजे मुद्दाम असे काहीतरी, म्हणजे फ्रेंड जो असतो ना तो नाही का काहीतरी असं करून एकदम कोंबडी करतो, एकदम कॉमेडी करतो. आता कोसेक आणि मम्मी जी आहे ना त्यांची एक मैत्रीण आहे, तिचं नाव आहे सेक. ती मम्मीची मैत्रीण आहे सेक. ते आता मैत्रिणी म्हणजे कसं असतं माहिती ना, हिचं तिला नाही तिचं हिला बघवणार नाही असं.
आणि मम्मी पप्पा हे पप्पांचे कोसेक आहेत आणि त्यांची फ्रेंड आहेत, ते फ्रेंड्स आहेत. आता हे मी काय शिकवलं तुम्हाला, तर मज्जा म्हणून नाही शिकवलं, म्हणजे मज्जा म्हणून नाही, ह्याच्यात काहीतरी लपलेलं गोष्टी, ह्याच्यात लपलेलं आहे. कारण बघा आता साईन हा एक रेशो असतो आणि तो जर ए बाय बी असला, ए बाय बी रेशो आहे ना तो, म्हणजे बाबा ए बाय बी, तो कोसेक हा जो फ्रेंड आहे तो नेहमी उलटा असतो त्याच्या, तो कोसेक हा बी बाय ए येतो. हा जर ए बाय बी असला ना तर तो बी बाय ए येतो, उलटा असतो रेशो, उलटा. आता कॉस जर समजा रेशो असेल सी बाय बी, रेशो आहे ना, अहो हे रेशो येतो, अंश भागिले छेद रेशो असतो ते. तर मग सेक आहे ना, त्यांची फ्रेंड आहे ना ती उलटी असते, बी बाय सी असते, उलटी, बी बाय सी उलटी असते. आता टॅन जो असतो ना, हा टॅन मुलगी जी आहे ना ती फ्रेंड उलटा असतो नेहमी. टॅन जो असतो ना तो पप्पांचा नाटक आहे, म्हणजे साईन अपॉन कॉस असतो तो, म्हणजे पप्पा अपॉन मम्मी, आधी पप्पा मग मम्मी. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर साईन काय ए बाय बी, कॉस काय सी बाय बी, आणि बी ला बी जातं छेद समान आहे, म्हणजे हा टर्न काय आला ए बाय सी. म्हणजे थोडक्यात काय करायचं, ह्याचा अंश आधी लिहायचा वरती आणि ह्याचा अंश नंतर लिहायचा खाली. म्हणजे टॅन काय असतो, तर टॅन असतो पप्पांचा अंश अपॉन मम्मीचा अंश, असं असतं. ए बाय सी रेशो वाढ ए बाय सी, छेदाला छेद जातं समान आहे ना तो. आता कॉट जे असते ना ती मम्मीची लाडकी असते, कॉट आहे ना ते कॉस अपॉन साईन असतं, भागाकार असतो. कॉस जर तुम्ही बघितलं तर सी बाय बी आणि साईन जर बघितलं तर ए बाय बी, आणि छेद समान आहे कॅन्सल होतो आणि सी बाय ए येतं, सी बाय म्हणजे हे मम्मीचा अंश आपण पप्पांचा अंश असतो, आणि ह्या पप्पांचा अंश भागिले मम्मीचा अंश असतो. आता तुम्ही म्हणाल ह्याचा फ्रेंड आहे, ह्याचा फ्रेंड आहे, ह्यांचे फ्रेंड नाहीत का, तर ह्या दोघीच एकमेकीचे फ्रेंड असतात. सख्या मुली, सख्या भगिनी, सख्या मैत्रिणी असतात. म्हणजे मग म्हणून तर बघा ना, टॅन जर ए बाय सी असला तर ही सी बाय ए उलटी, ए बाय सी च्या उलट सी बाय उलट असतं. दोघीच मैत्रिणी आहेत एकमेकीच्या. तर ही त्यांची फॅमिली, तुम्ही चांगले भेटून आला फॅमिलीला, खूप छान, म्हणजे भेटून आला तुम्ही. आता चला आपण त्यांची व्याख्या बघूया, त्यांच्या म्हणजे रेशो जे म्हणतो का मी, रेशो म्हणजे कसला रेशो, तर ते बघूया. आता ट्रायगोनोमेट्री तुम्ही जर बघितलं तर ती ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण, ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, विशालकोन त्रिकोण, अँड ॲक्यूट अँगल राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण, ह्या तिघांमध्ये शिकवली जाते. ह्या तिघांमध्ये शिकली जाते ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगलचे टाइप्स आहेत. पण सगळ्यात बेसिक म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ट्रिगोनोमेट्री. म्हणजे आपण ट्रिगोनोमेट्री आता त्रिकोणाची शिकतोय, पण आपण ह्या त्रिकोणाची शिकतोय, कारण ह्याच पिल्लो असतो बरोबर. ह्याच्यात जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकला तर झाले का, हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण, काटकोन त्रिकोण झाला. तुम्ही जर इथे परपेंडिक्युलर टाकला तर इकडे एक राईट अँगल ट्रायंगल, इकडे एक राईट अँगल ट्रायंगल झाला, म्हणजे ह्याचीच पिल्ल आहे. त्यामुळे ट्रिगोनोमेट्री शिकताना आधी ह्याची शिकायची असते, 10वी आणि मग 11वीला ह्याची असते, 11वी-12वीला त्यांची असते, 11वी-12वीला त्यांची. तर आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोज, डेफिनेशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आपण शिकणार आहे. आणि डेफिनेशन शिकण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो द ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. समजा हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा एक लघुकोन असतो, ॲक्यूट अँगल असतो, आणि हा एक ॲक्यूट अँगल असतो. तर ट्रिगोनोमेट्री तुम्हाला ह्या अँगल मध्ये पण वापरता येते आणि ह्या अँगल मध्ये पण वापरता येते, कारण हे जे रेशो असतात हे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ते अँगलचे असतात. म्हणजे ह्या अँगलचं किंवा ह्या अँगलचं नाव लिहायचं असतं. म्हणजे मी आता ह्याचं घेतो, एचं थिटा नाव देतो आतमध्ये,
आणि फर्स्ट ऑफ ऑल थिटा नाव दिलं मॅग्निट्यूड आणि फर्स्ट ऑफ ऑल मी साइन रेशो पण कोणाचा तर ह्या अँगलचा मग हे तर साइन थिटा म्हणायचं किंवा समजा थिटा नाहीये लिहिलेलं तर तुम्ही साइन ए पण म्हणू शकता पण साइन झाल्यानंतर अँगलचं नाव पाहिजे हे अँगलचं नाव हे रेशोचं नाव हे अँगलचं नाव आणि दॅट इज इक्वल टू आता त्याची व्याख्या म्हणजे मी आता थिटा लिहिली तर अँगलचं नाव असतं आता थिटाच्या समोरची बाजू कुठली आहे थिटाच्या समोरची याला म्हणतात अपोजिट साइड थिटाच्या समोरची बाजू तुम्ही ज्याचा रेशो घेणार आहे त्याच्या समोरची बाजू आणि तुम्ही ज्याचा रेशो घेणार आहे थिटाचा त्याची ही लगतची बाजू ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू ही नाही ही पण लगतचीच बाजू आहे पण हिला हायपोटेन्यूस म्हणतात त्यामुळे ती बाजू नाहीये राईट अँगल ट्रायंगलला दोनच बाजू असतात ही अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड ही नाही ही हायपोटेन्यूस असतो म्हणजे त्याला साइड नाही म्हणतात हा हायपोटेन्यूस असतो थिटाच्या अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड अशा दोनच साइड असतात sin theta equal to opposite side व्याख्या बघा opposite side upon adjacent side व्याख्या लिहून घ्यायची oh my god it is wrong oh my god sin theta equal to opposite side upon hypotenuse ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस आणि थीटाच्या ऑपोजिट साइड कुठली आहे BC ची लांबी आपण हायपोटेन्यूस कोण आहे हायपोटेन्यूस एकूण एकच असतो AC BC अपॉन AC संपलं व्याख्या त्याची रेशो हे तुम्हाला जर राईट अँगल ट्रायंगल माहित पाहिजे सगळ्यात पहिले तुमच्याकडे राईट अँगल ट्रायंगल पाहिजे त्यात दोन कोण असतात तुमचा कुठला आहे हा थीटा हे तर कारण ह्याचं वेगळं असतं ह्याच्या ऑपोजिट साइड ही आहे आणि ह्याची ऍडजस्टंट साइड ही आहे हायपोटेन्यूस तोच असतो दोघांना हे अँगल आणि हे अँगल पण ह्याची अपोजिट साइड ही येते आणि ह्याची अपोजिट साइड ही येते वेगवेगळे आहे त्यामुळे तुम्ही अँगल बघा महत्त्वाचं दुसरं येतं कॉस थीटा कॉस थीटा असतो व्याख्या कॉस थीटा म्हणजे कॉस हे रेशोचं नाव आहे आणि थीटा ह्याचं नाव आहे हे थीटा कॉस काय असतो ऍडजस्टंट साइड म्हणजे व्याख्या त्याची adjacent side upon hypotenuse थीटाची adjacent side कुठली AB adjacent side आहे आणि ही hypotenuse AC AB upon AC हे AB adjacent side आणि ही hypotenuse AC थीटाची हे आता हे मग मी वापस झाले बरं का आता तुम्हाला ह्यांची व्याख्या पाठ करायची गरज नाहीये ह्याची पाठ करायची आता फॅमिली डायग्राम ह्या दोघांची व्याख्या माहिती पाहिजे साइन असतो ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस कॉस असतो ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेन्यूस आता पुढचा आहे कोसेक थीटा मग कोसेक थीटा काय कोसेक थीटा म्हणजे हा कोसेक थीटा साइनच्या उलट असतो साइनचा फ्रेंड आहे हा a बाय b असला तर हा b बाय असतो ह्याची व्याख्या काय आहे साइनच्या उलटा साइन काय असतो ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस हा काय आहे हायपोटेन्यूस आपण opposite side हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट साइड म्हणजे हायपोटेन्यूस कुठला आहे हा AC आणि ऑपोजिट साइड थीटाच्या ऑपोजिट साइड कुठली BC थीटाच्या कारण थीटाच्या आता सेक थीटा मग थीटा इथे सेक काय असतो हायपोटेन्यूस सेक काय त्याच्या उलट आहे कॉस्च्या भूमीच्या ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेन्यूस हे आहे हायपोटेन्यूस अपॉन ऍडजस्टंट साइड उलटा मग मी उलटा ऍडजस्टंट साइड हायपोटेन्यूस AC आहे आणि थीटाच्या ऍडजस्टंट साइड AB आहे AC अपॉन AB पुढे tan थीटा tan थीटा आता tan काय थीटा ते tan काय असतो तर tan हा हे बघा पप्पा अपॉन मम्मी म्हणजे पप्पांचा अंश आणि मम्मीचा अंश हे बघा E/C मग ते भरायचं म्हणजे पप्पांचं काय अपोजिट साइड आणि मम्मीचं काय अंश ऍडजस्टंट
थिटाच्या अपोजिट साइड कुठली आहे BC आणि थिटाच्या ऍडजस्टंट साइड कुठली AB. हायपोटेनस नसतो ह्यात, हायपोटेनस नसतो tan थिटा आणि cot थिटा. लोक पाठ करतात, मी लक्षात ठेवायला शिकवलं तुम्हाला. cot थिटा किंवा tan च्या उलट असतो, कारण दोघी मैत्रिणी आहेत ना, म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजस्टंट साइड कुठली आहे AB आणि अपोजिट साइड कुठली आहे BC. डेफिनेशन उलट आहे, टॅनच्या उलट आहे. हे मम्मी पप्पा झाले, हे पप्पा मम्मी झाले, ह्यांचं फ्रेंड आहे हा उलटा असतो, कॉसचा फ्रेंड आहे हा सेक उलटा असतो, ह्यांचा रेशो उलटा. टॅन पप्पा मम्मी म्हणजे हे अंशातलं आणि हे अंशातलं, आणि कॉट उलटे असते त्यांच्या. हे त्यांचं डेफिनेशन. डेफिनेशन वी मस्ट नो, आपल्याला माहिती पाहिजे डेफिनेशन की हे 3 भाग मी शिकवले तुम्हाला. पहिल्यांदा बेसिक रेशोज, फॅमिली डायग्राम. फॅमिली डायग्राम वरनं तुम्हाला ह्या दोघांची व्याख्या माहित असेल. इथं अँगल नाही दिला मी थिटा वगैरे नाही दिला, गरज नाही, तर इथं फिगरच नाही, आकृतीच नाहीये. पण ह्याचं रेशो माहित असते, त्याच्या उलटा हा असतो कॉसेक, कॉसच्या उलटा सेक. टॅन आणि कॉट एकमेकाच्या उलटे असतात, रेसिप्रोकल असतात. टॅन हे अपॉन हे असतं आणि कॉट हे अपॉन हे असतं. बरोबर, तुमच्या लक्षात येईल सगळं. तर दिस इज अ व्हेरी बेसिक वन, खूप बेसिक होतं. आपण आता तुम्ही जर अँगल मध्ये गेला इकडे, हे C sin C cos C, तर त्याचं वेगळं येईल. म्हणजे हे A साठी होतं ना, थिटा ना A साठी होतं. आता इथं कसं आहे sin C, आता C च्या अपोजिट साइड ही आहे AB आणि हायपोटेनस हा AC. म्हणजे हा कसा होता BC अपॉन AC, हा AB अपॉन AC, कारण हा sin थीटा आहे म्हणजे sin A आणि हा sin C आहे. आता cos C, cos थीटा काय होता cos A म्हणजे ऍडजस्टंट साइड आपण आहे बघा AB अपॉन AC. आता कसं आहे cos C आहे, C च्या ऍडजस्टंट साइड ही आहे, हे हायपोटेनस आहे ना, ही ऍडजस्टंट साइड आहे BC अपॉन AC. ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस cos C, sin C cos C. पण C म्हणा किंवा दुसरं नाव C शक्यतो मी वापरत नाही, कारण हे कसं वाचणार बघा. त्यामुळे सी नको त्यामुळे मुद्दा जोक करतोय, कारण सेक कसं वाटतं. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. आपण आता ह्याच्यावर काही आधारित एक्झाम्पल बघूया की जेणेकरून आपल्याला हे वापरता येते का बघूया. वापरता येते का ते तरी बघू आपण. एक्झाम्पल्स थोडीशी आताची व्याख्या बघितली मी, आता थोडे एक्झाम्पल्स बघू आपण की हे कसं यूज करता येते का. समजा एक ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, पट्टी पेन्सिल काढा, मला वेळ नाहीये तर पण मी ओढतोय. PRQ नावाचा ट्रायंगल आहे, हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ते म्हणतात फाइंड म्हणजे शोधा. पहिल्याकडे sin P, दुसरं आहे cos Q, तिसरं आहे tan P आणि tan Q. हे सगळं आपल्याला हे रेशो द्यायला लावले त्यांनी. रेशो आता कसं आहे, बाजूची लांबी दिलेली नाही, बाजूची लांबी दिली तर खूपच छान, खूप छान. पण बाजूची लांबी नाही दिलेली, म्हणजे फक्त बाजूची नावं लिहायची. आता sin P, मग या इकडं sin P. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा साइनची व्याख्या काय आहे. अपोजिट साइड आपण हायपोटेनस, मग ती लिहायची अपोजिट साइड आपण हायपोटेनस. आता तुम्ही अँगल कुठला आहे, साइनची व्याख्या लिहायची. आता अँगल कुठला आहे P, मग P मध्ये लिहायचं. हे जे अपोजिट साइड कुठली आहे ही QR
आणि हायपोटनस कुठला आहे तर हे बघा 90च्या समोर हायपोटनस असतो, हा हायपोटनस 90च्या समोर म्हणजे पी क्यू. क्यू आर आपण पी क्यू काहीच नाही, आता काहीच नाही, लांबी वेगळी काही दिली नाही तसंच. पुढे कॉस क्यू, सगळ्यात पहिल्यांदा कॉसची व्याख्या आहे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटनस. कॉसची व्याख्या ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटनस. मग क्यू मध्ये या, आता अँगल बघा, अँगल कुठला आहे क्यू, क्यू मध्ये आहे. क्यूच्या ऍडजस्टंट साइड कुठली आहे क्यूच्या, ही नाही, ही हायपोटनस आहे, ही ऍडजस्टंट साइड आहे. जी ह्याच्या अपोजिट होती तीच ह्याची ऍडजस्टंट असते, ह्याच्या अपोजिट होती ना ही, मग क्यूच्या ऍडजस्टंट ही असते क्यू आर, ऍडजस्टंट साइड क्यू आर आणि हायपोटनस पी क्यू आहे. म्हणजे तेच आला रेशो, रेशो सेम आला. अँगल चेंज केला आणि साइन ऑफ कॉस असलेला आणि अँगल जर अपोजिट घेतला तर सेम रेशो, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे tan p, मग tan ची व्याख्या नाही, tan काय असतं अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड, व्याख्या पाहिजे आधी मला लिहिता आली पाहिजे. मग p मध्ये या, p मध्ये या, अपोजिट साइड p च्या अपोजिट साइड q आर आहे आणि ऍडजस्टंट साइड p च्या ही नाही, ही हायपोटनस आहे ना, ही p r, q r अपॉन p r. पुढे tan q, tan काय असतं व्याख्या, तर तीच व्याख्या वरचीच व्याख्या, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट आपण ऍडजस्टंट, आता q मध्ये अपोजिट साइड कुठली ही, क्यूच्या अपोजिट साइड ही ना, आणि ऍडजस्टंट साइड कुठली क्यूच्या ऍडजस्टंट साइड ही आणि ही आहे, तर दोन आहेत, मग ही ऍडजस्टंट साइड क्यू आर, क्यूच्या ऍडजस्टंट साइड ही आहे क्यू आर. क्यूच्या अपोजिट साइड आहे पी आर, क्यूच्या अपोजिट साइड पी आर आणि क्यूच्या ऍडजस्टंट साइड ही नाही, हायपोटनस पी आर अपॉन क्यू. हा क्यू आर अपॉन पी आर आला कारण हा पी चा टॅन आहे आणि हा उलटा आला पी आर अपॉन क्यू आर, ह्याच्याच उलटा, कारण हा क्यू चा टॅन आहे वेगळे. असंच करायचं, झालं उत्तर संपलं. पुढं असं संपलं ना, पुढं आता त्यांनी एक ट्रायंगल दिलंय, एक राईट अँगल ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल है, वाई राइट एंगल है, कॅपिटल याला ह्या कोणासमोरची बाजू आहे याला ए नाव दिलं, दुसरं लिंक घेतलं म्हणजे याची लांबी ए आहे. हे 90 समोर ह्याला बी नाव दिलं, ह्याची लांबी बी आहे, नाही ह्याला बी दिलं आणि ह्याला सी दिलंय, म्हणजे नाव दिलं सी, नाव सी दिलंय त्याचं, ए बी आणि सी, म्हणजे ही लांबी आहे ए बी आणि हे सी असं नाव दिलेलं. आणि आता काय काय होतं लांबी येते त्याच्यात दुसऱ्या लिंकली का नाव दिले, सेकंड लेटर्स का दिले, कारण दीज आर द लेंथ्स, लांब आहे. फाइंड sin x tan z cos x, फाइंड sin x, फाइंड sin x tan z cos x. cos x आणि tan x. आता तर मी सेक आणि कोसेक विचारलंच नाही, म्हणजे मी देतो मग कोसेक झेड आणि सेक झेड काढा, कोसेक सेक आता बघा sin x काढायचं, sin x नाही, sin ची व्याख्या आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटनस व्याख्या. मग तुम्ही x मध्ये आहे, x इथे बघा, अपोजिट साइड कुठली आहे ही आहे, अपोजिट साइड कुठली ही y साइड आणि हायपोटनस कुठला आहे 90 समोर हायपोटनस x साइड. मग x च्या समोर अपोजिट साइड a आहे आणि x z ही c आहे, sin x. पुढे tan z, मग tan ची व्याख्या असते अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड.
झेड मध्ये अपोजिट साइड झेड मध्ये येते अपोजिट साइड ही आहे एक्स वाय आणि ऍडजस्टंट साइड डेलच्या ऍडजस्टंट साइड ही वाय झेड हे हायपोटेन्यूज झेडच्या अपोजिट साइड ही आहे आणि ऍडजस्टंट साइड ही आहे बी बाय पुढे cos x cos ची व्याख्या काय cos असतो ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेन्यूज x मध्ये येते x ऍडजस्टंट साइड x च्या ही आहे ही नाही हायपोटेन्यूज b आपण हायपोटेन्यूज c b बाय c पुढे tan x tan ची व्याख्या काय अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड अपोजिट साइड कुठली तर x च्या अपोजिट साइड वर ही आहे आणि ऍडजस्टंट साइड x च्या ऍडजस्टंट साइड ही किंवा ही आहे तर ही आहे ही आहे पुढे x च्या b पुढे cos x cos असतो sin च्या उलटा ह्याच्या उलटा असतो हायपोटेन्यूज आपण अपोजिट साइड पप्पाच्या उलटा cos हायपोटेन्यूज कुठला आहे c आणि z च्या अपोजिट साइड b पुढे sec z sec ची व्याख्या असते हायपोटेन्यूज अपॉन ऍडजस्टंट साइड म्हणजे ह्याच्या उलटा cos च्या उलटा z मध्ये आहे आणि sec हे हायपोटेन्यूज कुठला आहे c आणि z च्या ऍडजस्टंट साइड म्हणजे ही किंवा ही असते z च्या y z म्हणजे a z च्या ऍडजस्टंट साइड ही आहे c y झालं म्हणजे प्रॅक्टिस म्हणून घेतो आपण म्हणजे आपल्याला लिहिता येते का बघतोय नेक्स्ट एक राईट अँगल ट्रायंगल याचं नाव 11 आहे इथं x दिलं इथं दुसरं घेतलं आणि इथं अल्फा दिलं दिस इज 5 दिस इज 12 आणि फाइंड काय काय शोधायचं बघा पहिल्यांदा sin x cos x tan alpha sec alpha cosec x and cot alpha हे काढायचं रेशो आता हे 5 आहे हे 12 दिलेलं आहे मग हे काढावं लागेल आपल्याला लांबी त्याची काढावं लागतं ना पायथागोरस काढतो पायथागोरस हे माहिती आहे आपल्याला ln स्क्वेअर एका बाजूचा स्क्वेअर हे माहिती आहे mn स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर असतो in right angle triangle sum of squares of two sides of triangle is equal to square of hypotenuse हे 5 आहे हे 12 आहे हे काढायचं लिहायचं 5 चा स्क्वेअर 25 असतो हे 144 असतं 12 चा स्क्वेअर करा परत दोन लिहू नका डॉक्टर 5 चा स्क्वेअर करा इक्वल टू l स्क्वेअर दोघांची बेरीज करा 169 इक्वल टू l स्क्वेअर टेक स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट 1 ln स्क्वेअर स्क्वेअर रूट ln आणि 169 स्क्वेअर रूट 30 स्क्वेअर रूट घ्यावं लागतं कारण ln चा स्क्वेअर ln स्क्वेअर आहे मग कोणाचा स्क्वेअर 169 आहे तर 13 चा म्हणजे हा 13 चा स्क्वेअर आहे आणि हा ln चा स्क्वेअर आपल्याला ln पाहिजे ln स्क्वेअर नको हे ln स्क्वेअर आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर आहे पण हायपोटेन्यूज पाहिजे मग हायपोटेन्यूज स्क्वेअर हा असेल तर ह्याचा स्क्वेअर हा आहे म्हणजे हे 13 म्हणजे हे 13 आलं ते काढावं लागेल आपल्याला आता तुम्ही बघा काय काय करायचं sin x आहे
साईनची व्याख्या आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस एक्स मध्ये आहे एक्स आहे अपोजिट साईड वर आहे 12 हायपोटेनस हाच आहे 13 हा 12 या 13 भाग जातोय बघायचं नाही जात पुढे cos x cos असतो ऍडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस तुम्ही x मध्ये आहे x मध्ये ऍडजस्टंट साईड ही आहे ही नाही x ची ऍडजस्टंट ही 5 आणि हायपोटेनस ते 5/30 पुन्हा tan अल्फा tan मध्ये आहे अल्फा tan मध्ये आहे अल्फा मध्ये आहे अल्फा tan ची व्याख्या आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड अल्फाच्या अपोजिट साइड ही आहे आणि ऍडजस्टंट साइड ही आहे अल्फाच्या अपोजिट आणि ऍडजस्टंट 5/2 sec अल्फा अल्फा sec असतो हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड हायपोटेनस 30 हायपोटेनस 30 आणि अल्फाच्या ऍडजस्टंट साइड 12 sec अल्फा आता cosec x हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड म्हणजे याच्या उलटा असतो साइनच्या बघा ना साइनच्या उलटा कोसेक साइनच्या उलटा हायपोटेनस x मध्ये आहे हायपोटेनस 30 आहे आणि x च्या अपोजिट साइड 12 13/12 कोसेक आता cot अल्फा cot tan च्या उलटा असतो tan काय अपोजिट अपॉन ऍडजस्टंट अपॉन अपोजिट ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड अल्फा काय ऍडजस्टंट साइड ही नाही कर आणि अपोजिट साइड 12/5 झालं दोन राइट एंगल ट्रायंगल PQS हा थीटा दिला अल्फा दिला अल्फा हा थीटा आता लांबी दिलेली नाहीये बरं का लांबी दिला नाही ह्याची किती हे नाही दिलं पण त्यांनी मज्जा येणार नाही म्हणून मी लांबी देतोय त्यांनी फक्त काय केलंय ह्याचे रेशो काढावे ते बाजूच्या नावासकट लिहायचे फक्त लांबी दिल्या नाही इथं जो लांबी दिला नव्हतं मी घेतलंय बघ आता मी लांबी घेतोय म्हणजे मी देतो तुम्हाला लांबी लेंथ मी देतो समजा की this is given. Find ratio length find
sin alpha, cos alpha, tan alpha. Sin alpha, cos alpha, tan alpha, sec theta, cosec theta, and cot theta. रेशो काढायचा. पण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही बाजू माहित पाहिजे. अल्फाच्या ऑपोजिट साइड माहित नाहीये, ही थीटाच्या ऑपोजिट साइड ही माहित नाहीये, ते काढावं लागेल पायथागोरसने. आधी आता या ट्रायंगल मध्ये आला ते इथे दोन माहित नाहीत, त्यामुळे हा नाही, हा ट्रायंगल आहे. दिस इज राइट अँगल ट्रायंगल, इन ट्रायंगल PQR by Pythagoras theorem. By Pythagoras theorem, because कसं झालेलं आहे, this is alpha, हा PQR आहे, this is 70, this is 8, हे काढू शकतो आपण Pythagoras काढतात आपल्याला. मग घ्या PQ स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर, म्हणजे ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूजचा स्क्वेअर. PQ काढायचं आहे, QR 8 आहे, PR 70 आहे, स्क्वेअर काढा, म्हणजे या दोन बाजूचा स्क्वेअर हायपोटेन्यूजचा स्क्वेअर काढायचा. PQ स्क्वेअर प्लस 64 इक्वल टू 289. 64 ला टाकायचं, PQ स्क्वेअर इक्वल टू 289 मायनस 64, म्हणजे 64 इक्वल टाकायचं. PQ स्क्वेअर इक्वल टू सबट्रॅक्शन घ्या, इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे निगेटिव्ह आहे, टेक सबट्रॅक्शन 2 to 5 आलं आणि टेक स्क्वेअर रूट. बिकॉज PQ स्क्वेअर नको आहे, मला PQ हवा आहे, स्क्वेअर नको. 225 स्क्वेअर ऑफ 15 चा स्क्वेअर होतो. दिस इज द स्क्वेअर ऑफ 15 आणि PQ आलं 15. आता हे काढा बघ, आता हे 15 आलं PQ, हे काढा पायथागोरसने येतं, हे 25 हे 15 हे काढा. हे ट्रायंगल PQS, this is 15, this is 25, हे काढा पायथागोरसने. PQ स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम प्लस QS स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर. PQ 15 आहे, QS काढायचं आणि हे 25 म्हणजे 225 आलं, हे QS स्क्वेअर आणि हे 625 आलं, 25 स्क्वेअर. 225 टाका तिकडे, 625 minus 225, 225 तिकडे टाका, सबट्रॅक्ट. QS स्क्वेअर इक्वल टू 400 आहे, आणि 400 टेक स्क्वेअर रूट. QS स्क्वेअर कोण स्क्वेअर आहे QS चा, आणि 400 इज स्क्वेअर ऑफ 20, कारण हा QS स्क्वेअर 400 आला आहे, मला QS पाहिजे. 400 इज स्क्वेअर ऑफ 20, हा इज स्क्वेअर ऑफ QS म्हणजे हे 20 आहे. आणि आता तुम्ही रेशो बघा काय काय पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काय पाहिजे, साइन अल्फा. मग साइन असतो अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज. अल्फा काय इथं इथे अपोजिट साइड 15 आहे आणि अल्फाचा हायपोटेन्यूज 17 70, वर काही भाग जात नाही 15 आपण. तुम्हाला पाहिजे कॉस अल्फा, कॉस असतो ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूज. अल्फा काय ऍडजसंट साइड 8 आहे आणि हायपोटेन्यूज 70 आहे त्याचा अल्फाचा. tan alpha असतो opposite side upon adjacent side, opposite upon adjacent. alpha दिया opposite side 15 है, adjacent 8 है, हे नाही, हे हायपोटेन्यूज आहे, हे आपण हे. आता sec theta, sec असतो cos च्या उलटा, हायपोटेन्यूज अपॉन adjacent side, हायपोटेन्यूज अपॉन adjacent side. मग हायपोटेन्यूज थीटा मध्ये थीटाचा हायपोटेन्यूज आहे आणि थीटाच्या adjacent side ही आहे, थीटाचा हायपोटेन्यूज आहे आणि adjacent 25 आहे 15, वर खाली भाग जातो, वर 5 ने जावा, 5 5 25 आणि 5 3 15, 5/3 रेशो आहे ना, रेशो डिवाइड करावा लागतो भागून. पुढे कोसेक थीटा, कोसेक असतो साइन च्या उलटा, हायपोटेन्यूज अपॉन ऑपोजिट साइड, साइन च्या उलटा ह्याच्या. मग आता थीटा मध्ये आहे, इथं हायपोटेन्यूज 25 थीटाचा हायपोटेन्यूज आणि ऑपोजिट साइड 20 आहे. 5 5 25, 5 4 20, वर खाली 5 घ्या बाबा. आता कॉट थीटा, लक्षात ठेवा, हे खाली खाली घालूया आपण कॉट थीटा. कॉट असतो tan च्या उलटा ऍडजसंट साइड आपण अपोजिट साइड, ऍडजसंट
ऍडजस्टंट साईड थिटा आहे. थिटाच्या ऍडजस्टंट साईड 15 आहे, अपोजिट साईड 20 आहे. ठीक आहे, थिटा मध्ये आहे. ऍडजस्टंट साईड ही आहे, हा कोण असतं ना, ऍडजस्टंट साईड अपोजिट साईड. वर फाईन लावा, 5 3 जा 5 4 3/4. तर असं आपण हे जे काही डेफिनेशन शिकलो व्याख्यान, त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल आपल्याला रेशो करता आला. तर पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघू. पुढचा आपल्याला शिकायचं आहे.